ज्यांचे या संदर्भात प्रश्न आहेत आपण त्यांनाच विचारू की नेमका हा प्रकार काय आहे. हे बघा, मी MSCB मध्ये 3 महिन्यापासून चक्र मारतोय. ते नुसतं हे आले का म्हणते या साहेबाकडे जा, त्या साहेबाकडे, त्यांच्याकडे गेलं का ते म्हणते साळवे साहेबाकडे जा, साळवे साहेबाकडे गेलं का ते म्हणते वाघ साहेबाकडे जा. असं करत करत मी आज 3 महिने झालेत, पण माझं लाईट बिल काही कमी झालं नाही. 61,000 रुपये लाईट बिल. घरगुती मीटर आहे माझे. जास्त जास्त दिवसाला 2 युनिट किंवा 1-1.5 युनिट खर्च होत असेल, तर त्यांनी मला 61,000 रुपये लाईट बिल दिलं. 3 महिन्यापासून चक्र मारून परेशान आहेत. आणि हा प्रॉब्लेम म्हणजे 3 महिन्यापासून तुम्ही इथे येत आहे ऑफिसला, पण हा प्रॉब्लेम कधीपासून ऍक्च्युअल कधीपासून आहे? प्रॉब्लेम ते लाईट बिल देतच नाही पहिल्यापासून. 2-3 वर्षापासून लाईट बिल देत नाही. लाईट बिल सांगत नाही वेळेवर, काय आहे ते कळत नाही. ते लोक येते लाईट बिल आणि मीटरवर ते आता उगा ऑनलाईन काढलं म्हणून समजलं आम्हाला की त्याच्यात एवढं हे आहे म्हणून, गोळे म्हणून. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. हा तोच देश आहे ज्याला विश्वगुरू बनायचं, आणि विश्वगुरू बनायचं आम्हाला लोकांचे मुंडके मोडून. आणि तुम्हाला एक चॅलेंज सांगतो, तुम्हाला समजा आता मी वाळूच्या महावितरण कार्यालयात उभा आहे, वाळूमधला एक जरी मोठा अधिकारी असन किंवा इथले जे पण राजकारणी लोक असन, यांच्या कोणासोबत हा प्रॉब्लेम येत नाही बरं का. हा प्रॉब्लेम येतो फक्त गरीब जनतेसोबतच. म्हणजे जितके पण मोठमोठे अधिकारी राहतात ना वाळूमध्ये, किंवा जितके पण राजकारणी लोक राहत असन, मग ते झेडपीचे मेंबर पासून ग्रामपंचायत सदस्यापर्यंत, त्या एकाही व्यक्तीपर्यंत त्यांच्या घराला हा प्रॉब्लेम येत नाही. हा प्रॉब्लेम येतो फक्त सर्वसामान्य लोकांना. जर अधिकारी लोकांना थोडीफार जर लाज वाटत असन किंवा जर वाटत असेल की हे चांगलं काम करणं आपलं कर्तव्य आहे, तर याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्याशान आणि जो गरीब जनतेला न्याय पाहिजे असतो तो योग्य तो न्याय मिळवून द्याशान. मी एकटाच नाही, असे कितीतरी रोजचे, मी आता मला 3 महिन्यात अनुभव आला, रोजचे 10-15 लोक येतात का त्यांचं लाईट बिल असं एक्स्ट्रा टाकलेलं आहे. म्हणजे कोणाला 10,000, कोणाला 20,000, कोणाला 30,000, असं एकही माणूस नाही का ज्याचं लाईट बिल एकदम ओके आलेलं आहे. असं भेटतच नाही. ते परेशान गरीब लोक लांबून लांबून येतात इथं आणि इथं येऊन उभं राहतात दिवस आणि हे ऑफिसर एकही जागेवर नसतं. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, म्हणजे जर यदा कदाचित अधिकारी लोकांना जर लाज वाटलीच तर चांगलं कार्य करतील आणि याच्यानंतर अशा चुका होऊ नये असं काहीतरी नियोजन करतील. धन्यवाद.